नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उल्हास कुलकर्णी इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते पाहिलं होतं। तर आजचा आपला घटक आहे तो अपूर्णांकाशी संबंधित आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये यावर आधारित एक प्रश्न असतो आणि हा अतिशय सोपा घटक आहे। तर अपूर्णांकामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली असते आणि त्यात रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग शोधायचा असतो। तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे हा तुमचा जो घटक आहे रंगवलेला भाग शोधणे किंवा न रंगवलेला भाग शोधणे हा अतिशय सोप्या पद्धतीने जाईल। आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचे भाग केलेले आहेत, समान भाग असणं महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी या आकृतीचे काही समान भाग केलेले आहेत आणि समान भागावरून आपल्याला दोन्ही शोधायचं आहे। आपल्याला परीक्षेत काही विचारू शकतं, रंगवलेला किंवा न रंगवलेला। त्यासाठी आपल्याला दोन्ही शोधायचं आहे, रंगवलेला पण शोधायचा आहे आणि न रंगवलेला शोधायचा आहे। ते पण आपल्याला अपूर्णांकात लिहायचं आहे। मग आपण पहिल्यांदा काय करू, एकूण भाग शोधायचे, एकूण समान भाग। पहिल्यांदा आपलं एकूण समान भाग शोधायचे। तर एकूण समान भाग आहे ते आकृतीचे बघा मित्रांनो 1 2 3 4 आहेत। एकूण समान भाग आहेत 4। त्याच्यानंतर आपल्याला रंगवलेला भाग शोधायचे। रंगवलेले भाग, तर रंगवलेले भाग बघा किती आहे, 1 आहे। परंतु आपण असा 1 लिहू शकत नाही, तर त्याला अपूर्णांकात लिहिताना एकूण भाग छेदामध्ये आणि अंशामध्ये रंगवलेला भाग अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल। एकूण समान भाग त्यापैकी 1 रंगवला। आता न रंगवलेले भाग आपण शोधू। न रंगवलेले भाग किती आहेत, एकूण भाग आधी लिहायचे छेदामध्ये 4 आणि न रंगवलेले भाग आहेत 1 2 3 हे झाले। आता या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर बघा काय पूर्ण येईल, म्हणजे 4 पैकी 4 येईल, म्हणजे पूर्ण आकृती आली। तर आपल्याला रंगवलेले भाग शोधण्यासाठी सगळ्यात अगोदर महत्त्वाचा घटक काय माहित पाहिजे, तर आकृतीचे समान भाग किती आहेत हे महत्त्वाचं आहे। आता व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, याच्यापेक्षाही आपल्याला वेगळ्या प्रकारचे उदाहरण पाहायचे। तर बघा आता ही थोडीशी वेगळ्या प्रकारची आकृती आणि अशा प्रकारची आकृती परीक्षेमध्ये येत असतात। तर या आकृतीमध्ये बघा आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचं आहे, तर एकूण रंगवलेले भाग। आपण काय करतो परीक्षेमध्ये गडबड करतो, डायरेक्ट मोजतो, 1 2 3 भाग दिसतायत रंगवलेले म्हणून 3 करून आपण मोकळे होतो, परंतु हेच उत्तर चुकतं। याच्यासाठी आपल्याला पहिलं काय करायचं, तर एकूण समान भाग मोजायचे। आता समान भाग मोजताना 1 आणि 2 3 असं नाही होत, तर त्याचे सगळे समान भाग मोजायचे। किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि इथे 2 आहेत, जरी आपल्याला दिसत नसले तरी इथे 2 आहेत, ते आपण तयार करायचे। किती भाग झाले, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण भाग किती झाले, 8 झाले। तर आता आपल्याला रंगवलेले शोधायचे आहेत। आता हे आपण जर रेषा जर मारली नाही तर आपण काय करतो, 1 2 3च पकडतो, परंतु इथे आपण आता किती भाग आहेत, समान भाग शोधायचे आहेत आपल्याला। 1 2 3 4 किती पैकी आहेत, 8 पैकी 4 भाग, म्हणजेच याला आपण अर्धा सुद्धा म्हणतो, म्हणजेच 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8। परीक्षेमध्ये हा पर्याय नसेल तर हा शोधावा लागतो आपल्याला। आणि न रंगवलेला भाग बघा किती आहे, 1 2 3 4, म्हणजेच 8 पैकी 4 म्हणजेच अर्धा, म्हणजेच अर्धा आणि अर्धा काय झालं, पूर्ण एक आकृती तयार झाली। आपण जर याला 2 समान भाग करून घेतले नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं। ठीक आहे, अजून एक आपण आकृती पाहू। तर विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती पहा आणि या आकृतीमधून आपल्याला एकूण समान भाग शोधायचे आहेत। यामध्ये थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो। आपण समान भाग जर नाही शोधले तर काय होईल, 1 2 3 4 5च भाग होतील, पण आपण जर समान शोधले तर थोडासा उत्तर वेगळं येतं। म्हणजे याचा अर्थ काय बघा, इथे किती भाग आहेत, 1 2 3 4 आणि याच्यामध्ये 2 आहेत, म्हणजे एकूण किती भाग झाले, 6 भाग झाले। समान भाग मोजायचे आहेत आपल्याला, इथे किती झाले, 6 भाग झाले। तर रंगवलेले भाग किती आहेत, 2 आहेत, 6 पैकी 2 म्हणजे 2 एके 2 2 त्रिक 6, 1/3। त्याच्यानंतर न रंगवलेले भाग किती आहेत बघा, आता इथे चुकू शकतं, 1 2 3 लिहायचं नाही, तर किती आहे इथे
हा बघा इथे 2 तयार होतात, 1 2 3 4 म्हणजे 6 पैकी 4, बे दोन्ही 4 बे त्रिक 6 म्हणजेच किती आहे अपूर्णांक 2/3 आणि 1/3 हा रंगवलेला आणि हा न रंगवलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्याचे एकूण समान भाग शोधा, रंगवलेले भाग शोधा, न रंगवलेले भाग शोधा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला का? जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला मिळतील.